नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाच्या 15 जून 2025च्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न क्रमांक 31 पासून सुरुवात करत आहोत. प्रश्न क्रमांक 31 घ्या. 2023-24 सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार सार्वजनिक खर्चाची उतरत्या क्रमाने मांडणी करा. पहिलं आहे केंद्र राज्य योजना, दुसरं व्याज देयके, तिसरं कर आणि करेतर महसुलातील राज्यांचा वाटा आणि चौथा आहे केंद्र पुरस्कृत योजना. आता त्यांनी पर्याय दिलेले आहे. पर्याय ए मध्ये एक म्हणजे पहिल्यांदा त्यांनी केंद्र आणि राज्य योजना लिहिलेलं आहे. दुसरं आहे व्याज देयके, तिसरं आणि चौथं. त्यानंतर आहे बी. बी पर्यायामध्ये त्यांनी 3 नंबर, 2, 1 आणि 4. त्यानंतर पहा सी पर्याय पहा 2, 3, 1 आणि 4. म्हणजे याच्यामध्ये सीमध्ये त्यांनी दुसरं म्हणजे व्याज देयकेला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि डीमध्ये चौथं, तिसरं, दुसरं आणि पहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या 2023-24 सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार सार्वजनिक खर्चाची उतरत्या क्रमाने मांडणी करायला सांगितलेली आहे. म्हणजे हा प्रश्न केंद्र सरकारच्या खर्चाबाबत आहे. आपल्याला 2023-24च्या बजेटमधील खर्चाचे सर्वाधिक खर्चापासून कमी खर्चापर्यंत आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ते मांडायचे आहेत. लक्षात ठेवा, इथे उत्पन्न नाहीये, इथे कुठला महसूल नाहीये, तर इथे फक्त काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक खर्चाचा विचार केलेला आहे. आता पर्याय ए पहा. पर्याय ए मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की प्रथम प्राधान्य कुठल्या पहिला दिलेलं आहे? केंद्र व राज्य योजना. हां, दुसऱ्यांदा त्यांनी व्याज देयके, तिसरं त्यांनी कर आणि करेतर महसुलातील राज्यांचा वाटा आणि चौथं त्यांनी केंद्र पुरस्कृत योजना. तर हा पर्याय जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा पर्याय चुकीचा आहे. तर का चुकीचं आहे? तर केंद्र राज्य योजना हा सर्वाधिक खर्चाचा घटक आहे. आलं लक्षामध्ये? तर हे चुकीचं आहे. कारण 2023-24च्या बजेटमध्ये सर्वाधिक खर्च हे कशावर होतं? व्याज देयकांवर होतं. कुठल्याही योजनांवर नाही. त्यामुळे हा जो प्रथम त्यांनी केंद्र राज्य योजना दिलेली आहे, तर ते चुकीचं आहे. म्हणून आपला ए हा पर्याय काय विद्यार्थी मित्रांनो? चुकीचा आहे. आता दुसरा पर्याय पहा. बी पर्याय. तर बी पर्यायामध्ये त्यांनी प्रथम तिसरं आहे त्याला प्राधान्य दिलंय. कर आणि करेतर महसुलातील राज्यांचा वाटा. तर हा देखील काय बाळांनो, पर्याय चुकीचा आहे. कारण राज्यांचा करातील वाटा सर्वाधिक खर्चाचा घटक आहे. राज्यांचा करातील वाटा सर्वाधिक खर्चाचा घटक आहे. हे चुकीचे आहे. कारण राज्यांचा वाटा मोठा असला तर तो व्याज देयकांपेक्षा काय आहे? कमी आहे. त्यामुळे आपला बी पर्याय चुकलेला आहे. त्यानंतर पर्याय सीकडे वळा. पर्याय सीमध्ये त्यांनी प्रथम दुसऱ्या यांना प्राधान्य दिले म्हणजे व्याज देयके याला प्राधान्य दिले. तर बघा हा जो प्रश्न पर्याय आहे आपला तो काय आहे? सी बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? कारण व्याज देयके म्हणजे केंद्र सरकारने पूर्वी घेतलेल्या कर्जावर दरवर्षी भरावे लागणारे व्याज हे खर्च आपल्याला अनिवार्य असतं आणि ते टाळता येत नाही. सरकारने योजना रद्द केला तरी व्याज देणं थांबवता येत नाही. 2023-24च्या बजेटमध्ये लक्षात घ्या 2023-24च्या बजेटमध्ये सरकारचा सर्वात मोठा हिस्सा फक्त व्याज भरण्यासाठी जातो. यात कोणतेही विकास कामं होत नाही. तरीही सरकारला हा खर्च काय करावा लागतो? करावाच लागतो. म्हणून व्याज देयके हा सार्वजनिक खर्चातील प्रथम क्रमांकाचा घटक आहे आणि आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये देखील इथे 2 नंबर काय व्याज देयकेवर दिलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? 2 नंबर क्वेश्चनला महत्त्व दिलेलं आहे. तिसरं काय आहे आपला कर आणि करेतर महसुलातील राज्यांचा वाटा. तर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा जो आहे दुसऱ्या क्रमांकाचा काय आहे तो खर्च आहे. भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारने गोळा केलेल्या करांपैकी ठराविक हिस्सा राज्यांना देणे बंधनकारक आहे. हा वाटा वित्त आयोगाच्या शिफारशींवर आधारित असतो बाळांनो. हा पैसा केंद्र सरकारकडे राहत नाही, तर थेट राज्यांच्या सरकारांकडे हस्तांतरित केला जातो. हा खर्च मोठ्या प्रमाणावर असतो. काय म्हटले मी? हा खर्च जो असतो ना तो मोठ्या प्रमाणावर असतो, पण तो व्याज देयकांपेक्षा कमी असतो. आलं लक्षात? राज्यांच्या विकासासाठी हा खर्च आवश्यक असतो म्हणून हा घटक दुसऱ्या क्रमांकावर येतो.
आता पर्याय सी मधला त्याने 3 नंबरला कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलंय? 1. आता 1 काय आहे? केंद्र राज्य योजना आणि हा तिसऱ्या क्रमांकाचा खर्च आहे बाळांनो. केंद्रीय क्षेत्र योजना म्हणजे अशा योजना ज्या पूर्णतः केंद्र सरकारच्या निधीतून काय केल्या जातात? राबवल्या जातात. या योजनांची आखणी किंवा अंमलबजावणी आणि नियंत्रण हे सर्व कार्य कोण करतं बाळांनो? केंद्र सरकार करतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल पी-एम किसान किंवा आयुष्यमान भारत किंवा आपलं ते उज्ज्वला योजना, या योजना ज्या म्हणजे ह्या ज्या योजना आहेत, त्या महत्त्वाच्या असल्या तरी त्यावरील खर्च हे व्याज देयके आणि राज्यांच्या वाट्यापेक्षा कमी असतो. म्हणून एकूण सार्वजनिक खर्चात या योजना काय असतात बाळांनो? तिसऱ्या क्रमांकावर येतात. आता सी पर्यायमधला चौथा पर्याय चौथाच पर्याय दिला त्यांनी. काय? केंद्र केंद्र पुरस्कृत योजना आणि हा सर्वात कमी खर्च आहे बाळांनो. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये खर्च केंद्र आणि राज्य सरकार मिळून करतात. पुन्हा लक्षात घ्या, केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये खर्च जो असतो, तो केंद्र आणि राज्य सरकार मिळून करतात ना. या योजनांमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा मर्यादित असतो. लक्षात घ्या, या ज्या योजना आहेत, या योजनांमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा मर्यादित असतो आणि उरलेला खर्च राज्य सरकार करतो. अ, तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, तर मध्यान्ह भोजन योजना आहे आणि अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणून केंद्र सरकारच्या बजेटमध्ये या योजनांवरील खर्च तुलनेने कमी दिसतो. त्यामुळे हा घटक सर्वात शेवटच्या म्हणजे चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आपला हा जो पर्याय आहे ना बाळांनो, तिसरा हा आपला काय आहे? बरोबर उत्तर आहे. तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, की केंद्रीय बजेटमध्ये आधी कर्जाचे व्याज, मग नंतर राज्यांचा वाटा आणि नंतर केंद्राच्या योजना आणि मग शेवटी केंद्र राज्य म्हणून चालणाऱ्या योजना असतात. हां, आणि जो हा आपला क्रम आहे ना, हा अतिशय परफेक्ट आहे. म्हणून आपला पर्याय जो आहे आपण इथे सी घेतलेला आहे. आता पर्याय डीमध्ये त्यांनी चौथा आधी दिलेला आहे, केंद्र पुरस्कृत योजना. तर हा पर्याय देखील आपला चुकीचा आहे. कारण प्रत्यक्षात केंद्र पुरस्कृत योजनांवर केंद्राचा खर्च काय होतो? कमी असतो ना. त्यामुळे हा डी पर्याय येणार नाहीये. आलं लक्षामध्ये? इथपर्यंत समजलं? ठीक आहे. म्हणजे एक लाईन आपण इथे डायरेक्ट पाठच करून टाका. केंद्रीय बजेटमध्ये सर्वाधिक खर्च नेहमी व्याज देयकांवर होतो. ही लाईन तुम्ही पाठ करून टाका. म्हणजे असा कुठलाही प्रश्न आला तुम्हाला, तर तुम्ही ते लगेच सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर केळकर समिती. केळकर समितीवर नेहमी प्रश्न विचारला जातो महाराष्ट्र सेटमध्ये. आता केळकर समितीमध्ये काय म्हटलं आहे बघा. प्रश्न क्रमांक 32. केळकर समितीच्या शिफारशी पुढीलपैकी कशाशी संबंधित आहेत? पहिला आहे आपला वित्तीय एकत्रीकरण. बी पर्याय सरकारी आस्थापनांच्या खाजगीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे. पर्याय सी ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा आणि पर्याय डी कराघात. तर केळकर समितीच्या शिफारशी हा प्रश्न केळकर समितीशी संबंधित आहे आणि यामध्ये केळकर समितीची नेमणूक कोणत्या विशिष्ट उद्देशासाठी करण्यात आली आणि तिच्या शिफारशी ह्या कोणत्या क्षेत्राशी थेट संबंधित आहे, हे ह्या प्रश्नातून विचारलं गेलं आहे. आणि या प्रश्नात कोणतीही संकल्पना किंवा सिद्धांत विचारलेला नाही. फक्त काय विचारलंय? समिती आणि त्याचा मुख्य विषय आपल्याला काय करायचं आहे? ओळखायचा आहे. म्हणून अशा प्रश्नामध्ये समितीचा कोर फोकस असतो ना, तो लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे, हा समिती विषयावरच आधारित आहे. हे आपण आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पर्याय ए बघा, वित्तीय एकत्रीकरण. वित्तीय एकत्रीकरण. आता वित्तीय एकत्रीकरण म्हणजे सरकारने आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त आणणे. याचा मुख्य अर्थ असा आहे, की सरकारने गरजेपेक्षा जास्त खर्च करू नये. आपल्या घरात पण असं असतं, गरजेपेक्षा जास्त आपण खर्च करतो का? नाही करत. हं. आणि अनावश्यक कर्ज घेऊ नये. वित्तीय एकत्रीकरण अंतर्गत सरकारी वित्तीय तूट कमी करणं, महसूल तूट आटोक्यात आणणं आणि सार्वजनिक कर्जावर नियंत्रण ठेवणं, ही 3 प्रमुख उद्देश असतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे केळकर समितीची नेमणूक केंद्र सरकारने भारताची बिघडलेली वित्तीय भारताची बिघडलेली वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी केली होती. लक्षात घ्या, केळकर समितीची नेमणूक केंद्र सरकारने भारताची बिघडलेली वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी केली होती. त्या काळात सरकारचा खर्च वेगाने वाढत होता आणि कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढत होता. म्हणून तूट कशी कमी करता येईल? खर्चावर कसं नियंत्रण ठेवता येईल? कर्जाचा भार भविष्यात कसा कमी करता येईल? याबाबत तज्ञ समितीची गरज वाटली आणि त्यातूनच केळकर समितीची स्थापना झाली बाळांनो. माहिती आहे का तुम्हाला? केळकर समितीने आपल्या अहवालात तो FRBM कायदा, त्यालाच फिस्कल
रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो वित्तीय जबाबदारी व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा अधिक प्रभावीपणे तो राबवला गेला आणि सरकारी खर्चावर कठोर नियंत्रण ठेवावे आणि कर प्रणाली अधिक कार्यक्षम करावी अशा महत्त्वाच्या शिफारशी केल्या. हां, आणि या सर्व शिफारसींचा हे जे सगळ्या शिफारशी होत्या ना, त्यांचा मुख्य उद्देश काय होता, की वित्तीय शिस्त निर्माण करणे. हां, सरकारचे आर्थिक संतुलन सुधारणे आणि म्हणूनच मला असं आपण म्हणू शकतो, की केळकर समितीचा मुख्य केंद्रबिंदू हा काय होता? वित्तीय एकत्रीकरण आणि हा वित्तीय एकत्रीकरण प्रश्नाचं उत्तर आपलं ए हा बरोबर आहे. ओके. त्यानंतर आपण बी पर्यायाकडे वळू. बी पर्याय काय म्हणतो? सरकारी आस्थापनांच्या खाजगीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि अ, हे जे आहे ना, हे नरसिंह समिती संबंधित आहे. डिसइन्व्हेस्टमेंट आयोग. अ, हां. सरकारी आस्थापनांच्या खाजगीकरणाचे मार्गदर्शक तत्त्वे डिसइन्व्हेस्टमेंट आयोग किंवा नरसिंह समिती यांच्याशी संबंधित आहे आणि केळकर समितीने ना PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या खाजगीकरणासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे सुचवलेली नाही आहेत. त्यामुळे आपला हा पर्याय जो आहे ना बाळांनो, हे चुकीचं आहे. आलं लक्षामध्ये? आता आपण वळूया पर्याय क्रमांक 3 कडे. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये त्यांनी काय ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा. आता ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा या समितीच्या विद्युत क्षेत्र सुधारणा समित्या ऊर्जा धोरण किंवा राज्यस्तरीय वीज सुधारणा आयोगांशी संबंधित असतात. केळकर समितीचा वीज ऊर्जा क्षेत्राशी थेट असा संबंध नाही. त्यामुळे हा आपला पर्याय जो काय आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर डी पर्याय कराघात. कराघात म्हणजे काय? कराचा प्रत्यक्ष भार कोणावर पडतो हे स्पष्ट करणारा हा सैद्धांतिक विषय आहे बाळांनो आणि हा विषय अर्थशास्त्रातील सिद्धांताशी संबंधित आहे. समितीच्या शिफारशीशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे आपला हा पर्याय देखील चुकीचा आहे. तर लक्षात घ्या केळकर समितीच्या शिफारशी कशाशी संबंधित आहे? तर वित्तीय एकत्रीकरणाशी. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. कराघाताच्या प्रश्न क्रमांक 33 कराघाताच्या प्रसार सिद्धांतानुसार 1. करभार हा समाजात स्थानांतरित आणि पुनर्स्थानांतरित होत राहतो. दुसरं अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून कराघाताचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. तिसरं नवे कर हे जुन्या करांपेक्षा अधिक श्रेयस्कर असतात. प्रश्न 4 करभाराच्या प्रसाराचा कराघाताशी संबंध असतो. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पर्याय ए फक्त 3, पर्याय बी 1, 2, 3, 1, 2, 4, पर्याय सी 2 आणि 3, पर्याय डी फक्त 1. तर लक्षात घ्या हा प्रश्न कराघाताच्या प्रसार सिद्धांतावर आधारित आहे. इथे काय म्हटलेलं आहे? कराघाताचा प्रसार सिद्धांत. आणि या सिद्धांतानुसार कोणते विधान बरोबर आहे आणि कोणते विधान या सिद्धांताशी संबंधित नाही. म्हणजेच प्रत्येक विधान स्वतंत्रपणे या सिद्धांताशी जुळते की नाही ते पाहायचे. आता पहिला आपण पाहूया करभार हा समाजात स्थानांतरित आणि पुनर्स्थानांतरित होत राहतो. तर प्रसार सिद्धांतानुसार कराचा भार एका व्यक्तीवर थांबत नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थानांतरित होतो आणि पुन्हा पुढे सरकतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर व्यापारावर कर लावला तर तो ग्राहकावर टाकतो आणि ग्राहक पुन्हा किमतीत बदल करून इतरांवर भार टाकतो. त्यामुळे हे विधान प्रसार सिद्धांताचे काय आहे? मुख्य तत्व म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा बघा अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून कराघाताचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. अप्रत्यक्ष करांमध्ये बाळांनो कराचा भार किमतीत समाविष्ट असतो. माहिती आहे ना तुम्हाला? अप्रत्यक्ष करांमध्ये कराचा भार वस्तूंच्या किमतींमध्ये समाविष्ट असतो. म्हणून हा कर एका व्यक्तीकडून सहजपणे दुसऱ्याकडे ढकलता येतो. तुम्हाला माहिती आहे का? GST, उत्पादन कर, विक्री कर
म्हणूनच कराघाताचा प्रसार हा अप्रत्यक्ष करांमध्ये जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे आपला हा पर्याय देखील बरोबर आहे. आता नेक्स्ट वाचा. नवे कर हे जुन्या करांपेक्षा अधिक श्रेयस्कर असतात. हे विधान कर सुधारणा किंवा कर धोरणाशी संबंधित आहेत. पण कराघाताचा प्रसार सिद्धांत नवे किंवा जुने कर चांगले का वाईट याबद्दल काहीही सांगत नाही. त्यामुळे आपला हा जो आहे पर्याय हे चुकीचे. नेक्स्ट बघा. कराभारात करभाराच्या प्रसाराचा कराघाताशी संबंध असतो. असतो ना. कराघात म्हणजे कराचा अंतिम भार कोणावर पडतो. प्रसार सिद्धांत हा करभार कसा पसरतो आणि शेवटी कोणावर पडतो हे स्पष्ट करतो. त्यामुळे करभाराचा प्रसार आणि कराघाताचा थेट संबंध असतो. त्यामुळे हा पर्याय काय आहे आपला? अगदी बरोबर आहे. आता लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4. 1, 3, 4. 1, 3 आणि 4. म्हणजे आपला पर्याय जो बी आहे तो आपला बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 34 कडे. प्रश्न क्रमांक 34 काय म्हणतो? हॅरड प्रतिमानानुसार वृद्धीचा नैसर्गिक दर कार्यरत लोकसंख्येच्या सध्याच्या वृद्धी दर आणि डॅश डॅश प्रगतीच्या सध्याच्या संभाव्यतेद्वारे निर्धारित केला जातो. पर्याय ए आर्थिक, पर्याय बी सामाजिक, पर्याय सी तांत्रिक आणि पर्याय डी सामाजिक आर्थिक. हा प्रश्न हॅरॉडच्या आर्थिक वृद्धी प्रतिमानावर आधारित आहे. या प्रश्नात आपल्याला ओळखायचे आहे की वृद्धीचा नैसर्गिक दर कोणत्या प्रकारच्या घटकांवर अवलंबून असतो. आणि प्रश्नामध्ये 2 घटक दिलेले आहेत. कोणकोणते घटक आहेत सांगा ना? कार्यरत लोकसंख्येचा वृद्धी दर हां आणि प्रगतीची संभाव्यता हे 2 घटक काय आहेत दिलेले आहेत त्यांनी. आपल्याला पाहायचे की ही प्रगती कोणत्या स्वरूपाची आहे. तर तुम्हाला माहिती आहे हॅरॉड प्रतिमानात 3 वृद्धी दर सांगितलेले आहेत. एक म्हणजे ॲक्च्युअल, दुसरा वॉरंटेड आणि तिसरं आहे नेचर. म्हणजे प्रत्यक्ष वृद्धी दर आणि वॉरंटेडला काय म्हणू शकतो हमी वृद्धी दर किंवा नैसर्गिक वृद्धी दर असं आपण म्हणतो. आणि नैसर्गिक वृद्धी दर बघा, नैसर्गिक वृद्धी दर म्हणजे अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीत कमाल किती वेगाने वाढू शकते तो दर. आलं लक्षामध्ये? तर पर्याय ए दिलेला आहे त्यांनी आर्थिक. तर बाळांनो आर्थिक घटक म्हणजे त्याच्यामध्ये आपण भांडवल, गुंतवणूक, उत्पन्न, बचत या हे आणि पण प्रश्नामध्ये त्यांनी भांडवल किंवा गुंतवणुकीचा असा कुठलाही उल्लेख केलेला नाही. फक्त त्यांनी काय म्हटलंय लोकसंख्या आणि प्रगती यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे होऊ शकत नाही. आता पर्याय बी कडे वळा. पर्याय बी आहे सामाजिक. सामाजिक घटक म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आपलं शिक्षण येतं, संस्कृती येते, परंपरा येतात, सामाजिक रचना येते. आणि हॅरॉड प्रतिमानात नैसर्गिक वृद्धी दर ठरवताना सामाजिक घटकांचा थेट विचार केलेला नाहीये. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे चूक आहे. आता तिसरा बघा तांत्रिक. तांत्रिकमध्ये काय? हॅरॉड प्रतिमानानुसार नैसर्गिक वृद्धी दर म्हणजे अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीत जास्तीत जास्त किती वेगाने वाढू शकतो तो दर आहे. हां, हा नैसर्गिक वृद्धी दर ठरवताना हॅरॉड 2 महत्त्वाचे घटक मानतात आणि त्यातला पहिला आहे कार्यरत लोकसंख्येचा वृद्धी दर. हां, त्यात हे बघा आपण इथे पाहिलं कार्यरत लोकसंख्येचा वृद्धी दर. कार्यरत लोकसंख्येचा वृद्धी दर म्हणजे काय? तर कार्यरत लोकसंख्या वाढली म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते. कामगारांची संख्या वाढली तर उत्पादन क्षमता वाढते ना, म्हणून अर्थव्यवस्था जास्त प्रमाणात उत्पादन करू शकते. म्हणूनच कार्यरत लोकसंख्येचा वृद्धी दर नैसर्गिक वृद्धी दर ठरवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यानंतर दुसरा पाहायचं तर दुसरं काय आहे? तांत्रिक प्रगती. तांत्रिक प्रगती. तांत्रिक प्रगतीची संभाव्यता इथे प्रश्नात वापरलेला प्रोग्रेस हा शब्द प्रोग्रेस हा शब्द सामाजिक किंवा आर्थिक नसून तांत्रिक प्रगतीसाठीच वापरलेला आहे. तांत्रिक प्रगती म्हणजे काय? नवीन तंत्रज्ञान, यंत्रसामग्रीतील सुधारणा, आधुनिक उत्पादन पद्धती, कामगारांची उत्पादकता वाढवणे
तांत्रिक प्रगतीमुळे तेवढ्याच कामगारांद्वारे अधिक उत्पादन शक्य होते. माहिती आहे ना तुम्हाला? तांत्रिक प्रगतीचा नैसर्गिक वृद्धी दरावर काय परिणाम होतो? जर लोकसंख्या वाढत असेल आणि तंत्रज्ञानात प्रगती होत असेल, तर अर्थव्यवस्था पूर्ण रोजगार राखूनही उच्च दराने वाढू शकते. म्हणूनच काय हॅरॉड म्हणतात, की नैसर्गिक वृद्धी दर हा तांत्रिक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे स्पष्टपणे म्हणता येईल, की नैसर्गिक वृद्धी दर ठरवणारा महत्त्वाचा घटक म्हणजेच काय? तांत्रिक प्रगती. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. इथे तुम्ही अ, लक्षात ठेवू शकता, की हॅरॉड डोमर मॉडेलमध्ये नॅचरल ग्रोथ, पॉप्युलेशन ग्रोथ प्लस टेक्निकल प्रोग्रेस. आता पर्याय डी पहा. पर्याय डी आहे सामाजिक आर्थिक. तर हा पर्याय फारच व्यापक आहे. पण हॅरॉड प्रतिमानात नैसर्गिक वृद्धी दर ठरवताना फक्त लोकसंख्या वृद्धी आणि तांत्रिक प्रगती हेच घटक घेतले आहेत. सामाजिक घटकांचा थेट समावेश यामध्ये नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे चुकलेलं आहे आणि प्रश्न क्रमांक 3 तांत्रिक हे आपलं योग्य उत्तर आहे. हॅरॉडांच्या मते वृद्धीचा नैसर्गिक दर कार्यरत लोकसंख्येच्या वृद्धी दरावर व तांत्रिक प्रगतीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. आता आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया. 35. प्रश्न क्रमांक 35. मार्क्स यांच्या आर्थिक वृद्धी सिद्धांतामधील अवस्थांचा योग्य क्रम काय? पहिलं आहे गुलामगिरी, दुसरं भांडवलशाही, तिसरा आदिम साम्यवाद, चौथं सारंजानशाही, पाचवं समाजवाद आणि सहावं साम्यवाद. इथे त्यांनी पर्याय ए दिलेला आहे. ए मध्ये सुरुवातीला त्यांनी 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे जसे तसे त्यांनी हे केलेले आहे मांडणी. त्यानंतर बीमध्ये पण त्यांनी पहिले गुलामगिरीलाच महत्त्व दिलेलं आहे. 1, 4, 5, 3, 2, 3 आणि 6. सी पर्याय आहे 3. इथे त्यांनी आदिम साम्यवादाला प्रथम प्राधान्य दिले. त्यानंतर 1, 4, 6, 2, 5. डी आहे 3, 1, 4, 2, 5 आणि 6. आता प्रश्नामध्ये काय म्हटलं त्यांनी? हा प्रश्न कार्ल मार्क्स यांच्या आर्थिक वृद्धी सिद्धांतातील ऐतिहासिक अवस्थांचा योग्य क्रम कोणता हे विचारतो. मार्क्स यांच्या मते समाजाची आर्थिक रचना काळानुसार विशिष्ट टप्प्यांतून म्हणजे आपण स्टेज म्हणतो ना विकसित होत जाते आणि प्रत्येक टप्पा उत्पादन संबंधांवर आधारित असतो. मार्क्स मार्क्स यांच्या आर्थिक विकासाच्या अवस्था त्यांच्या मते समाजाचा विकास हा पहिल्यांदा आदिम साम्यवाद हां, आदिम साम्यवाद, नंतर नंतर गुलामगिरी आणि मग सारंजामशाही आणि मग भांडवलशाही, समाजवाद आणि साम्यवाद. हा क्रम ऐतिहासिक व तात्विकदृष्ट्या त्यांनी स्वीकारलेला आहे. तर आपण पर्याय ए कडे पाहूया. पर्याय ए मध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 तर येथे आदिम साम्यवाद तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी दिलेला आहे. प्रत्यक्षात आदिम साम्यवाद ही पहिली अवस्था आहे. म्हणून आपला हा पर्याय काय बाळांनो चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय बी कडे बघा. 1, 4, 5, 2, 3 आणि 6 आणि येथे समाजवाद म्हणजे 5वा क्रमांक भांडवलशाहीपूर्वी दाखवलेला आहे. मार्क्सच्या मते समाजवाद हा भांडवलशाही नंतरच येतो. त्यामुळे आपला हा पर्याय देखील अयोग्य आहे. पर्याय सी कडे पहा. पर्याय सी मध्ये 3, 1, 4, 6, 2, 5 येथे साम्यवाद 6 म्हणजे खूप आधी दाखवलेला आहे. साम्यवाद हा काय आहे अंतिम टप्पा आहे. त्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा आहे. आणि चौथा आहे डी पर्याय 3, 1, 4, 2, 5, 6 तर आदिम साम्यवाद, गुलामगिरी, सारंजानशाही, भांडवलशाही, समाजवाद आणि साम्यवाद. साम्यवाद बरोबर ना? हा क्रम माझा पाठ आहे बघा. हा क्रम मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवाद संकल्पनेशी पूर्णतः सुसंगत आहे. त्यामुळे आपला हा पर्याय काय आहे बाळांनो? योग्य उत्तर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर डी आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 36 कडे. वाचा.
प्रश्न क्रमांक 36. विकासात्मक नियोजनासाठी कुठल्या आर्थिक वृद्धी प्रतिमानात भांडवल उत्पादन गुणोत्तर यांचं समर्थन केलं आहे? पहिलं हॅरॉल्ड डोमर प्रतिमान, दुसरा सोलो प्रतिमान, सी कॅल्डॉर प्रतिमान, डी फेल्डमन प्रतिमान. विकासात्मक नियोजनासाठी कुठल्या आर्थिक वृद्धी प्रतिमानात भांडवल ठीक आहे, काय हरकत नाही. हा प्रश्न जो आहे हा विकासात्मक नियोजनासाठी भांडवल उत्पादन गुणोत्तर कोणत्या मॉडेलने ठरवले किंवा वापरले? इतर मॉडेल्समध्ये भांडवल उत्पादन गुणोत्तर हा मुख्य घटक नाही. जे आपण पाहतो ना, पहिला आहे आपला हॅरॉल्ड डोमर मॉडेल. या प्रश्नाचं उत्तर आहे हॅरॉल्ड डोमर प्रतिमान. हॅरॉल्ड डोमर मॉडेल हे विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी तयार केलेले आहे. या मॉडेलमध्ये भांडवल उत्पादन गुणोत्तर वापरून सांगितले जाते की एका विशिष्ट आर्थिक वाढीसाठी किती भांडवल गुंतवणूक आवश्यक आहे. म्हणजेच आर्थिक वृद्धी, बचत दर, भांडवल उत्पादन गुणोत्तर याच्या सहाय्याने विशिष्ट वृद्धी दरासाठी किती भांडवल गुंतवायचे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हॅरॉल्ड डोमर प्रतिमान. विकासात्मक नियोजनासाठी कुठल्या आर्थिक वृद्धी प्रतिमानात भांडवल उत्पादन गुणोत्तराचे समर्थन केले, तर ते हॅरॉल्ड डोमर प्रतिमानामध्ये केलेले आहेत. आता सोलोमध्ये काय केलं माहिती का? सोलोमध्ये तंत्रज्ञान प्रगती आणि श्रमाचा प्रभाव वापरला जातो आणि त्यामुळे आपला हा पर्याय जो आहे हा चुकीचा आहे. त्यानंतर आपण पाहतो कॅल्डॉर प्रतिमान. कॅल्डॉर प्रतिमानमध्ये उत्पादनाचे संरचनात्मक घटक त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे कॅपिटल आउटपुट रेशो सॉरी उत्पादनाचे संरचनात्मक घटक त्यांनी यामध्ये घेतलेला आहे. त्या कॅल्डर यांचा प्रश्न हे देखील आपलं चुकीचं आहे. त्यानंतर फेल्डमन प्रतिमान. तर यामध्ये सामाजिक योजना व औद्योगिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हॅरॉल्ड डोमर मॉडेल. आता प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 मध्ये नवा उदारमतवाद आर्थिक वृद्धीवर कशा प्रकारे प्रभाव पडतो? पर्याय ए, मुक्त बाजार यंत्रणा, आर्थिक स्वातंत्र्य, कार्यक्षम वाटप, आर्थिक वृद्धी. पर्याय बी, नियंत्रित बाजार, राजकोषीय धोरणात्मक हस्तक्षेप, बाजार विकृती, आर्थिक वृद्धी. पर्याय सी, नियंत्रित बाजार, विस्थापन, सामाजिक बदल, आर्थिक वृद्धी. पर्याय डी, मुक्त बाजार यंत्रणा, सामाजिक बंधने, कार्यक्षम समाज, आर्थिक वृद्धी. प्रश्नात काय विचारले? नव उदारमतवाद आर्थिक वृद्धीवर कशा प्रकारे प्रभाव पडतो? तर हा प्रश्न विचारतो की नव उदारमतवादांची धोरणे आर्थिक वृद्धीवर कसा परिणाम करतात? मुख्यतः बाजार स्वतंत्रतेचा प्रभाव, संसाधनांचे कार्यक्षम वाटप आणि शेवटी आर्थिक वृद्धी यांचा संबंध. म्हणजे प्रश्नात कारण आणि परिणामांची साखळी विचारली गेलेली आहे. आता नव उदारमतवाद हा शब्द आलेला आहे. तर नव उदारमतवादाचा अर्थ म्हणजे मुक्त बाजार यंत्रणा, कमी सरकारी हस्तक्षेप, संसाधनांचे कार्यक्षम वाटप, व्यक्तिगत आणि आर्थिक स्वातंत्र्य, म्हणजे उत्पादन, गुंतवणूक आणि व्यापार वाढवणे आणि त्यातून आर्थिक वृद्धी सुधारणे असं आहे. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये त्यांनी काय पहिला पर्याय सांगितलेले मुक्त बाजार यंत्रणा. बरोबर आहे ना? हे कोण? मुक्त बाजार यंत्रणा, आर्थिक स्वातंत्र्य पण आहे आणि कार्यक्षम वाटप पण आहे आणि आर्थिक वृद्धी पण आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. तर नव उदारमतवाद अर्थव्यवस्थेत मुक्त बाजार यंत्रणा निर्माण करतो, ज्यामुळे उद्योग आणि व्यक्तींना स्वतः निर्णय घेण्याची संधी मिळते आणि स्पर्धा वाढते. यामुळे उत्पादनाची जी गुणवत्ता असते ती काय होते बाळांनो? सुधारते आणि किमती योग्य राहतात. या मुक्त बाजारामुळे लोकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते. म्हणजेच काय? उत्पादन, गुंतवणूक आणि व्यापारावर पूर्ण नियंत्रण असते. यामुळे नवीन उद्योग निर्माण होतात, रोजगार वाढतो आणि लोक आपली क्षमता जास्तीत जास्त वापरतात. तसेच संसाधने जिथे जास्त उत्पादनक्षम आहेत तिथे जातात. ज्यामुळे पैसे, कामगार आणि तंत्रज्ञान योग्य ठिकाणी वापरले जातात. संसाधने वाया जात नाहीत आणि अर्थव्यवस्था अधिक काय होते? सक्षम होते. यामुळे शेवटी देशाची काय होते? आर्थिक वृद्धी होते. हेच ह्या मुद्द्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
म्हणजे उत्पादन, रोजगार आणि जी-डी-पी वाढतो आपला. या सर्व टप्प्यांचा एकत्रित परिणाम लक्षात घेऊन आर्थिक वृद्धी साधते. म्हणजे उत्पादन, रोजगार आणि एकूण देशाचे उत्पन्न मध्ये वाढ होते. या सर्व टप्प्यांचा एकत्रित परिणाम लक्षात घेऊन मुक्त बाजार, आर्थिक स्वातंत्र्य, संसाधनांचे कार्यक्षम वाटप आणि आर्थिक वृद्धी हे नव उदारमतवाद्यांचा मुख्य तत्व स्पष्ट करतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचा ए आहे हा हा जो ए आहे पर्याय हा अतिशय योग्य आहे. पर्याय बी आहे. पर्याय बी मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बरं? नियंत्रित बाजार, राजकोषीय धोरणात्मक हस्तक्षेप, बाजार विकृती आणि नंतर मग आर्थिक वृद्धी. तर हे पर्याय नव उदारमतवादाच्या अगदी विरुद्ध आहे. नव मतवादी जे आहेत हे शासनाचे हस्तक्षेप कमी करतो. पण इथे हस्तक्षेप आणि बाजार विकृती यावर भर दिला. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे अजिबात नाही. आता सीकडे वळा. सी सी काय सांगतो? नियंत्रित विस्थापन, सामाजिक बदल आणि नंतर आर्थिक वृद्धी. तर नव उदारमतवाद्यांचा मुख्य उद्देश सामाजिक बदल किंवा विस्थापन नाही. येथे मुख्य लक्ष आर्थिक वृद्धी आणि मुक्त बाजार यावर आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे देखील नाहीये. त्याचं कारण माहिती आहे आपल्याला. नंतर नंतर त्याने डीमध्ये काय सांगितलंय? मुक्त बाजार यंत्रणा, सामाजिक बंधने, कार्यक्षम समाज आणि मग शेवटी आर्थिक वृद्धी. तर नव उदारमतवादी जे आहेत, सामाजिक बंधने काय करतो? दूर करतो. पण हे आर्थिक वृद्धीच्या साखळीत थेट कारण नाहीये. अर्थव्यवस्थेचा मुख्य लक्ष कार्यक्षमता आणि आर्थिक वृद्धी यावर आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे देखील नाहीये. हं. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बाळांनो? पर्याय ए. नवा उदारमतवाद, मुक्त बाजार, आर्थिक स्वातंत्र्य आणि संसाधनांचे कार्यक्षम वाटप करून आर्थिक वृद्धीला काय देतो? चालना देतो. आता प्रश्न क्रमांक 38 कडे वळू आपण. शहरी बेरोजगारी नियंत्रणात आणण्यासाठी केनिया या देशात सर्वात पहिल्यांदा या प्रतिमानाचा अवलंबन केला. पर्याय ए लुईस प्रतिमान, पर्याय बी हॅरिस टोडॅरो प्रतिमान, पर्याय सी कॉप डग्लस उत्पादन सिद्धांत आणि पर्याय डी असंतुलित वृद्धी सिद्धांत. तर शहरी बेरोजगारी नियंत्रण आणण्यासाठी केनिया या देशाने सर्वात पहिल्यांदा हॅरिस टोडॅरो प्रतिमानाचा अवलंबन केला. आपल्याला प्रश्नात काय विचारले? शहरी बेरोजगारी कमी करण्यासाठी केनियामध्ये कोणत्या मॉडेलचा उपयोग झाला? तर म्हणजे अर्बन अनएम्प्लॉयमेंट आणि रोजगार समस्या हे त्यांनी विचारलं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हॅरिस टोडॅरो प्रतिमान. तर बाळांनो, हॅरिस टोडॅरो मॉडेल हे शहरी बेरोजगारी आणि ग्रामीण शहरी स्थलांतर यावर आधारित आहे. याचं मुख्य तत्व लोक उच्च अपेक्षित उत्पन्न पाहून ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर करतात. जरी तिथे लगेच रोजगार मिळत नसला तरी हॅरिस टोडॅरो मॉडेल वापरून सरकार शहरी बेरोजगारी नियंत्रित करण्याचे उपाय सुचवते. म्हणजे जसं रोजगार धोरण असेल, मजुरीचे संतुलन, अ, शहरातील रोजगार योजना. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर केनियामध्ये शहरी लोकसंख्या वाढत होती, पण रोजगार कमी होता. हॅरिस टोडॅरो मॉडेल वापरून शहरी बेरोजगारीचा अभ्यास आणि नियोजन केलं गेलं. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हॅरिस टोडॅरो प्रतिमान. आता इथे पर्याय ए जो आहे लुईस प्रतिमान. तर लुईस प्रतिमान मुख्यतः ग्रामीण शहरी संक्रमणाचा अभ्यास करतो, पण बेरोजगारीच्या व्यवस्थापनावर नाही. त्यामुळे आपला पर्याय लुईस नाहीये. त्यानंतर आहे कॉप डग्लस उत्पादन सिद्धांत. उत्पादन फलनावर लक्ष केंद्रित करतं. काय? कॉप डग्लस उत्पादन सिद्धांत हा उत्पादन फलनावर लक्ष केंद्रित करतं. रोजगाराशी त्याचा थेट कोणताही संबंध नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर हा नाही. आणि पुढे आहे असंतुलित वृद्धी सिद्धांत. तर विकास धोरणावर लक्ष केंद्रित करतो. बेरोजगारीशी त्याचा थेट काही संबंध नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हॅरिस टोडॅरो हा बरोबर आहे. कारण शहरी बेरोजगारी नियंत्रित करण्यासाठी उच्च अपेक्षित उत्पन्नावर आधारित स्थलांतर आणि रोजगार धोरण यावर हे मॉडेल काय करतं? काम करतं.
त्यानंतर आहे आपला प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 मध्ये आर्थिक वृद्धीच्या 16 प्रतिमानानुसार हे विशद होते. पर्याय ए उत्पादनाचे एका विशिष्ट बिंदूला निर्धारण, पर्याय बी श्रम आणि भांडवलाच्या निश्चित परिणामानुसार उत्पादनाची निश्चिती, पर्याय सी बचत, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदलांचा उत्पादनावर परिणाम कसा होतो, पर्याय डी अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचे स्थैतिक वाटप, उत्पादन आणि वितरण. प्रश्नामध्ये काय विचारलंय की सोलो ग्रोथ मॉडेल उत्पादनावर कसा परिणाम करतो आणि आर्थिक वृद्धीची प्रक्रिया कशी घडते. म्हणजे इथे मुख्य टाइम त्यांनी काय दिले, टाइम डायनॅमिक्स म्हणजे काळानुसार बदल, म्हणजे उत्पादन स्थिर नाही तर बदलतोय. हां. आणि सोलो मॉडेल हे काय आहे, दीर्घकाळाचे आर्थिक वृद्धी मॉडेल आहे, जे उत्पादनाच्या वाढीवर बचत, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदल यांचा परिणाम स्पष्ट करतो. आणि या मॉडेलमध्ये मुख्य घटक आहेत सेव्हिंग म्हणजे बचत. जास्त बचत झाल्यास अधिक भांडवल तयार होते आणि उत्पादन वाढते. बरोबर आहे ना? जास्त बचत झाली, अधिक भांडवल तयार होते आणि उत्पादन वाढते. लोकसंख्या वाढ, कामगार जास्त होतात. परंतु त्यांना पुरेसे भांडवल उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि तंत्रज्ञानात्मक बदल जे उत्पादन क्षमतेत सुधारणा करतात. याचा अर्थ असा की उत्पादनाची वाढ या 3 घटकांवर काळानुसार अवलंबून असते. कोणकोणते 3 घटक? बचत, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर देशात बचत जास्त असेल आणि तंत्रज्ञान सुधारणा झाली असेल तर दीर्घकाळात देशाचे उत्पादन वाढेल आणि अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल. पर्याय ए बघा, पर्याय ए मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, उत्पादनाच्या एका विशिष्ट बिंदूला निर्धारण. तर हा पर्याय चुकीचा आहे. कारण सोलो ग्रोथ मॉडेल हे टाइम डायनॅमिक किंवा काळानुसार बदलांवर आधारित आहे. हे मॉडेल उत्पादनाचे स्थिर विश्लेषण करत नाही, तर ते दीर्घकाळात उत्पादनावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास करते. त्यानंतर पर्याय बी पहा. बी मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, श्रम आणि भांडवलाच्या निश्चित परिणामानुसार उत्पादनाची निश्चिती. तर हे देखील अयोग्य आहे, कारण सोलो मॉडेलमध्ये उत्पादनाचा परिणाम बदलता बचत, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदलांवर अवलंबून असतो. हे मॉडेल फक्त निश्चित संसाधने वापरून उत्पादनाचे गणित करत नाही. त्यामुळे हा प्रश्न देखील आपला काय आहे बाळांनो, चुकीचा, पर्याय देखील चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय सी कडे वळूया. पर्याय सी बचत, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदलांचा उत्पादनावर परिणाम कसा होतो. तर हा पर्याय आपला बरोबर आहे, कारण सोलो ग्रोथ मॉडेल स्पष्ट करतो की बचत, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदल उत्पादनावर दीर्घकाळात कसा परिणाम करतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. आता डी बघा, अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचे स्थैतिक वाटप, उत्पादन आणि वितरण. तर उत्पादनाचे स्थैतिक वाटप आणि वितरण हा पर्याय आपला चुकीचा आहे. सोलो ग्रोथ मॉडेल फक्त वृद्धी आणि आउटपुट डायनॅमिक वर लक्ष केंद्रित करतं. अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचे स्थैतिक वाटप किंवा वितरण यावर नाही. त्यामुळे हा पर्याय आपला काय आहे, चुकीचा आहे. म्हणजे सोलो प्रतिमानानुसार बचत, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदल उत्पादनावर काय करतं, दीर्घकाळात परिणाम करतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40 मध्ये जॉन रॉबिन्सन यांच्या सुवर्णयुग समतोल सिद्धांतानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे डॅश डॅशची बेरीज होय. पर्याय ए एकूण वेतन आणि एकूण नफा, पर्याय बी एकूण उत्पादन आणि एकूण मागणी, पर्याय सी एकूण भांडवल आणि एकूण श्रम, पर्याय डी एकूण खंड आणि एकूण आदाने. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए एकूण वेतन आणि एकूण नफा. लक्षात घ्या, प्रश्नामध्ये काय विचारतो, गोल्डन एज इक्विलिब्रियम मॉडेल यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम कसे मोजले जाते. तर या मॉडेलमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मुख्य घटक वेतन
अधिक प्रॉफिट म्हणजेच नफा. म्हणजे कामगारांना दिलेले एकूण वेतन आणि संयोजकांना मिळालेला एकूण नफा मिळूनच देशाचे उत्पन्न ठरते. हा सिद्धांत स्थिरतेवर आणि दीर्घकाळातील संतुलनावर आधारित आहे. हं. जॉन रॉबिन्स यांच्या गोल्डन एज इक्विलिब्रियममध्ये या सिद्धांतात राष्ट्रीय उत्पन्न नैसर्गिक वाढ आणि दीर्घकालीन स्थिरतेवर लक्ष केंद्रित करत मोजले जाते. या मॉडेलमध्ये राष्ट्रीय उत्पन्न ही दोन मुख्य घटकांची बेरीज असते. एक म्हणजे एकूण वेतन जे कामगारांना दिले जाते आणि दुसरे म्हणजे एकूण नफा जे कोणाला संयोजकांना मिळतो. आणि या मॉडेलचा मुख्य उद्देश केवळ उत्पादनाचे मूल्य मोजणे नाही तर स्थिर वाढ संतुलन राखणे हा आहे, ज्यामुळे दीर्घकाळात अर्थव्यवस्थेचे संतुलन राखले जाते. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए आहे. त्यानंतर पर्याय बी कडे वळा. एकूण उत्पादन आणि एकूण खर्च, एकूण उत्पादन आणि एकूण मागणी. तर एकूण उत्पादन आणि मागणी हा पर्याय चुकीचा आहे, कारण गोल्डन एज मॉडेलमध्ये राष्ट्रीय उत्पन्न फक्त वेतन आणि नफ्यावर आधारित असतं, मागणी याचा भाग नाहीये. आता पर्याय सी कडे पहा. एकूण भांडवल आणि एकूण श्रम हा पर्याय देखील चुकीचा आहे, कारण नॅशनल इन्कम मोजण्यासाठी हे घटक वापरले जात नाही, फक्त उत्पादनाचे घटक आहेत. त्यानंतर पर्याय डी एकूण खंड आणि आदाने हे देखील चूक आहे, कारण असे स्वरूप वापरले जात नाही, त्यामुळे हा पर्याय देखील इथे लागू होत नाही. पर्यायाचं आपलं उत्तर काय आहे? एकूण वेतन आणि एकूण नफा. जॉन रॉबिन्स यांच्या सुवर्णयुग समतोल सिद्धांतानुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर एकूण वेतन अधिक एकूण नफा आहे. ठीक आहे. तुम्हाला आजचे व्हिडिओ आवडल्यास आणि त्यातील प्रश्न आणि प्रश्नांचे विश्लेषण आवडल्यास आपल्या व्हिडिओला जरूर लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.